वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना ताजी असतानाच आता अज्ञात इसमांकडून पुन्हा मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अवघ्या काही दिवसात सतत अशाच घटना घडत असल्याने रेल्वे प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तसंच आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कल्याण आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक दरम्यान चेन्नई एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या दुर्घटनेत कर्जत येथील प्रवासी तरुणी जखमी झाली. तिला कर्जत रेल्वे स्थानकात उतरवून तत्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या तरुणीच्या डोक्याला दगडाचा मार लागल्यानं ती जबर जखमी झाली. ही घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. ही मुलगी ठाण्याहून ऑफिसमधून चेन्नई एक्सप्रेसने घरी परतत होती. जखमी तरुणीचं नाव तेजस्विनी भोईर, वय वर्ष 24 असून ती कर्जत खांडपे येथील राहणारी आहे. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान चेन्नई एक्सप्रेसवर झालेल्या दगडफेक प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र सतत घडणाऱ्या या घटनांना पोलीस कसा आळा घालणार, यामध्ये दोषी असणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल प्रवासी नागरिक विचारत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.